हे आहे असं एक कापड ज्याच्या प्रत्येक धाग्यात एक चमक आणि सौंदर्य लपलंय. माझ्या क्लायंटने तिच्या नवऱ्यासाठी स्वतःच्या साडीवर मॅचिंग सिल्कचा कुर्ता शिवून घेतलाय. या कुर्त्याला एक खिसा होता, तो मी काढून टाकला आणि आधी हलक्या हाताने ड्रॉइंग करून मग फायनल ड्रॉइंग करून घेतले. तुम्हाला ड्रॉइंग जमत नसेल तर घाबरायचे काहीच कारण नाही. गुगलवरून हवी ती इमेज शोधून त्याची प्रिंट काढून घेऊन ते या कापडावर छापून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही माझे काही आधीचे व्हिडिओ पाहू शकता. क्लायंटच्या साडीवरील ब्लाउजवर तिने आधीच कोणाकडून तरी पिचवाई आर्ट स्टाईल मधील चित्र पेंट करून घेतले होते. त्याला मॅचिंग असेच मला इथे करायचे होते. इथे खिसा काढून टाकताना कापडाचे टेक्स्चर थोडे खराब झाले होते, पण कापड फाटले नव्हते. त्यामुळे त्यावरच मी ड्रॉइंग नीट कव्हर होईल याची काळजी घेतली होती. आता या कुर्त्याला आपण रिंग लावून पेंटिंग करू शकत नाही, त्यामुळे या कापडाच्या खाली आपल्याला एक पेपरचा तुकडा लावावा लागला. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक नवीन सिक्रेट सांगणार आहे. ते म्हणजे प्रत्येक वेळी कापडावर कलर करण्यासाठी फॅब्रिक पेंटच असायला हवेत असे काहीही नाही. तुमच्याकडे जर ॲक्रिलिक असतील तर तेही तुम्ही वापरू शकता. आता हे फक्त कंपनीवाल्यांना समजू देऊ नका, नाहीतर घोळ होईल. पेंटिंग करायचे म्हटले तर सर्वात महत्वाचे ब्रश, तेही चांगल्याच कंपनीचे वापरा, म्हणजे फिनिशिंग छान मिळते. इथे या गाईला कलर करायला सुरुवात केली आणि समजले की कापड अपेक्षेपेक्षा खूप पातळ आहे आणि रंग यावर थोडा जपूनच करावा लागणार. संपूर्ण ड्रॉइंगला पहिला हात मारून झाल्यावर लक्षात आले, यावेळेस आपल्याला बहुतेक कलरचे 2 हात न देता 3 घ्यावे लागणार. थोडक्यात काय तर एन केन प्रकारेन आपले पेंटिंग सुंदर दिसावे आणि जास्ती टिकावे. माझ्या मते कापड फक्त घालायची वस्तू नाही, ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक शांत आवाज असते. म्हणूनच या कुर्त्याला रंगवताना याला घालणाऱ्या जोडीच्या काय भावना असतील त्या मला जपायच्या होत्या. या पेंटिंगला दुसरा हात देताना असे वाटत होते की एका रंगाच्या स्ट्रोकमुळे ही फुले हळूहळू जिवंत होत आहेत. जेव्हा ब्रश रेशमी धाग्यांना स्पर्श करतो तेव्हा रंग फक्त पसरत नाहीत, ते शांतपणे कुजबुजतात. कलाकारी इथे जन्म घेत आहे. कापडाला कलर करताना ब्रशचा स्ट्रोक खूप अलगद असावा. पाण्याचे प्रमाण योग्य असेल की ब्रश कापडावर छान फिरतो आणि ही गोष्ट सरावानेच जमते. या व्हिडिओमध्ये मी अनेक टिप्स दिल्या आहेत. फक्त त्या शिकायच्या असतील तर व्हिडिओ मन लावून पाहावा व ऐकावा लागेल. माझ्यासाठी पेंटिंग म्हणजे शब्द नसलेली एक भाषा आहे, ज्यात प्रत्येक स्ट्रोक म्हणजे भावना आणि प्रत्येक शेड म्हणजे एक कथा आहे. जितक्या आपुलकीने तुम्ही हे काम कराल तितका रिझल्ट तुम्हाला सुंदर मिळतो. इथे बारीक काम करण्यासाठी आपण 00 किंवा 000 चा ब्रश वापरावा, काम छान होते. इथे फुलांचे शेडिंग, गाईचे डोळे, दागिने, रिंग, गळ्यातील माळा या सर्व अतिशय सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलाय आणि कदाचित यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा मोठा वाटेल, पण तुम्हाला प्रत्येक स्ट्रोक लक्षात यावा हाच यामागील हेतू आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील. आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंट करू शकता. तुमच्या कमेंट वाचायला आणि रिप्लाय द्यायला मलाही आवडते. आता अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जगामध्ये हजारो प्रिंट्सचे प्रकार आहेत, पण हाताने केलेल्या पेंटिंगमध्ये एक वेगळीच मॅजिक असते. ती कधी कधी अपूर्ण असेल तरीही परफेक्ट वाटते. कधी कधी रंग शब्दांपेक्षा जास्त सांगतात. माझ्या क्लायंटने खूप अर्जंट माझ्याकडून बनवून घेतलेला कुर्ता माझ्यासाठीही खासच होता. त्यावरील प्रत्येक काम हे माझ्यासाठी खास होते. आपले कोणतेही काम आपण आपलेपणाने केले तर त्याला एक वेगळेच सौंदर्य मिळते. या कुर्त्यावर आता फक्त रंग नाहीत, इथे माझे मन, माझा वेळ आणि माझं प्रेम मिसळलेलं आहे. मी काढलेली प्रत्येक रेघ मला आठवण करून देते की सौंदर्य नेहमी साधेपणात लपलेलं असतं. कधी कधी एक साधा कपडा तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळे एक कलाकृती बनतो. जेव्हा कापड जिवंत होतं तेव्हाच कळतं की कला फक्त हाताची नाही तर हृदयाची गोष्ट आहे. या पेंटिंगच्या डिटेलिंगसाठी
मी इथे 00चा ब्रश वापरत आहे. या ब्रशमुळे आपल्याला अतिशय बारकाईने काम करता येते. फक्त अट इतकीच की ब्रश चांगल्या क्वालिटीचा हवा. पिचवाई पेंटिंग हा माझ्यासाठी अत्यंत आवडीचा विषय आहे, कारण यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्या आवडीची आहे. जसे की कमळाचे फूल आणि गाय, हे माझ्या अतिशय आवडीच्या दोन्हीही एलिमेंट्स असल्यामुळे मी या स्टाईलमध्ये आजवर बरीच पेंटिंग केलेली आहेत. या स्टाईलची एक अतिशय आवडणारी गोष्ट म्हणजे त्याच्यातील साधेपणा. या साधेपणामुळे आणि ब्राईट रंगांमुळे ही चित्र खूप उठावदार दिसतात. या कुर्त्याच्या जोडीचा जो ब्लाऊज आहे त्यावरील पेंटिंग मी नाही केलेलं, तरीही मी ते तुम्हाला सर्वात शेवटी दाखवणार आहे. दोन्ही पेंटिंग मधला डिफरन्स मला तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल. तुम्ही केलेले कमेंट्स ह्या माझ्यासाठी कायमच प्रोत्साहनपर असतात. त्यातून मी नेहमीच काहीतरी बोध घेत असते आणि त्याप्रमाणे माझे पुढील काम करत असते. अशाच पद्धतीचा अजून काही व्हिडिओ किंवा आर्ट तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे मलाही काहीतरी नवीन करायची आयडिया मिळेल. आता वेळ आहे या संपूर्ण पेंटिंगला बॉर्डर करण्याची. त्यासाठी मी ब्लॅक कलर वापरला आहे. 00चा ब्रश असेल तर काम अतिशय सुंदर होते, हा माझा अनुभव आहे. रंगांनाही मन असतं. ते जिथे हवे तिथे पसरतात, पण जिथे हवे आहे तिथेच थांबतात. त्यामुळे त्यांच्या भाषा लवकरात लवकर शिका, खूप छान वाटेल. आता हा फक्त एक कुर्ता नाही, हा एक अनुभव आहे. असा अनुभव, एक असा प्रवास जिथे संयम, नजाकतता आणि क्रिएटिव्हिटी शांतपणे एकत्र येतात. कधी कधी रंग शब्दांपेक्षा जास्त सांगतात आणि आज तेच मी या कुर्त्यावर व्यक्त करत आहे. सगळ्या कलाकृती एका साध्या रेषेतून सुरू होतात. त्या पहिल्या रेषेत थोडी भीतीही असते आणि थोडी उत्सुकताही, पण हाच तर कलाकाराचा प्रवास, रिकाम्या जागेला अर्थ देण्याचा. रंग हातात घेतले की मनाची घाई थांबते. प्रत्येक स्ट्रोक अगदी सावकाश प्रेमाने फिरत असतो. डिटेलिंग म्हणजे कलाकृतीचा हार्टबीट. ही छोटी छोटी कामं दिसायला साधी, पण त्यांच्यामुळेच डिझाईन जिवंत वाटायला लागतं. कधी कधी एक लहान हायलाइट अगदी साध्या डिझाईनला अनोख्या सौंदर्याची चमक देते. आता आपण ज्या ब्लाऊजला मॅचिंग हा कुर्ता केलेला आहे तो ब्लाऊज मी दाखवत आहे. तुम्हाला दोन्हीपैकी जास्ती कुठलं आवडलं हे ऐकायला मला नक्की आवडेल. माझ्या या छोट्या कला प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. रंग, कला आणि हँडमेड सौंदर्य आवडलं असेल तर माझ्यासोबत राहा, कारण कला फक्त बघायची नसते, ती जपायची सुद्धा असते.